नमस्कार. मराठा आरक्षणावर सरकारही सक्रिय आणि कोर्टही सक्रिय. कोर्टामध्ये आज निकाल झाला म्हणजे त्याच्यावर सुनावणी झाली आणि सुनावणी दरम्यान काय झालं ते आपण आज जाणणार आहोत. मित्रांनो, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जे मुंबईतल्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केलंय. आज त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस असून सरकारने अद्याप कोणताही ठोस तोडगा न काढल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय घेतलाय. आजपासून पाणी देखील पिणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि पाणी देखील बंद केलंय. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि मराठा आंदोलक पेटणार की काय असं आता दिसतंय. मराठा आरक्षणाचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी जोरदार हालचालींना वेग आलाय. तर दुसरीकडे आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर तातडीची सुनावणी सुरू आहे. हे आंदोलन बेकायदेशीर असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होत असल्याच्या या याचिकेमध्ये सांगितल्यात आहे. आणि याचिका टाकणारा कोण आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर ते आहेत आपले जे काही स्वतःला काहीतरी समजणारे, म्हणजे समजून घ्या तुम्ही मला कोणाविषयी बोलायचंय. न्यायमूर्ती रवींद्र दुगे आणि गौतम आकड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. न्यायालयाला सुट्टी असतानाही या प्रकरणात तातडीची सुनावणी घेतली जात असताना यावरून या प्रकरणाचे गांभीर्य आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. या प्रकरणात एमए फाउंडेशन याचिका दाखल केली असून त्या व्यतिरिक्त आणखी 4 हस्तक्षेप याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते नाव घ्यावंच लागणार आहे, त्याशिवाय समजत नाही. मग त्यांच्या पत्नी जयश्री पाटील हेही उच्च न्यायालयामध्ये दाखल झाले होते. आता कोर्टात काय घडलं तेही आपण समजून घेणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, लाईक करा. अशाच महत्वपूर्ण अपडेट आपण देत असणार आहे. बघा, आझाद मैदानातील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत आदाते हे कोर्टात दाखल झाले आहेत. यांच्या आंदोलनाला दिलेली परवानगी आणि अटींचे कोर्टांकडनं पडताळणी सुरू आहे. या आंदोलनासाठी कोणत्या अटींच्या आधारे परवानगी देण्यात आली असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टाला केला. आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनात अटी शर्तींचं उल्लंघन करण्यात आलं आहे असा आरोप देखील गुणरत्न सदावर्ते या नेहमी करताना दिसत आहे. संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरामध्ये रास्ता रोको केला जातोय. यामुळे सामान्य मुंबईकरांना नाहक त्रास होत असल्याचंही त्यांनी इथे सांगितलं. असं गुणरत्न सदावर्ते हे वारंवार मीडिया समोर येऊन ते सांगतात आणि कोर्टात देखील या याचिकेविरुद्ध त्यांनी असाच युक्तिवाद केला. आता या सगळ्या प्रकरणावर जे महाधिवक्ता असतात ते काय म्हटले, तर कोर्टाने यावरनं चांगलेच सुनावलेले मनोज जरांगे पाटलांना. हमीपत्र देताना मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्या नियमांचं पालन करू असं सांगितलं होतं. मात्र त्या सगळ्याचं उल्लंघन आता होत असताना दिसत आहे. आंदोलनाला फक्त 6 पर्यंत परवानगी होती, पण त्याचे उल्लंघन झाले. अनेक आंदोलक हे आझाद मैदानाबाहेरही आंदोलन करताना दिसत आहेत असे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ हे म्हटले. राज्य सरकारने कोर्टात याबद्दल युक्तिवाद केला असून यावेळी मराठा आंदोलक कैलास खडबंगाले यांनीही या प्रकरणामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. आता उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना आणि सुनावणी झाल्यानंतर या प्रकरणामध्ये कायदेशीर वळण येणार आहे. पुढील काही काळातच यावर महत्वाचे निर्णय येण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या परिसरामध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता सगळ्या मराठा बांधवांना तिथे विनंती देखील करण्यात येत आहे. म्हणजे गुणरत्न सदावर्ते हे मागेच लागले, मराठा समाजाच्या मागे लागले, याचिका टाकली आणि त्याच्यावर आता म्हणजे कोणत्या अटी शर्तींच्या आधारे तुम्ही ही परमिशन दिली, कोणाला विचारून दिली आणि जे काही मराठा आंदोलक आलेत मुंबईमध्ये त्याच्यामुळे मुंबईला त्रास होत आहे, मुंबई ठप्प झाली, खूप काही नुकसान मुंबईमध्ये होत आहे, रास्ता रोको केला जातोय, नासधूत होते, सरकारी प्रॉपर्टीची नासधूत होते, असं या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे सांगितल्या. आता या विरुद्ध मराठा आंदोलक गुणरत्न सदावर्ते, दुसरीकडे छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, शरद पवार हे जे काही सर्कल आहे हे सर्कल कुठपर्यंत फायनल निर्णयावर येईल हे येत्या काही दिवसांमध्ये समजण्यासारखं आहे. तुम्हाला काय वाटतं, गुणरत्न सदावर्ते हे योग्य करतायत का, किंवा कोर्ट जे काही मनोज जरांगे पाटलांना बोलत आहेत ते योग्य आहे का? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.